रियासत महाराष्ट्र में कबायली तबक़ात के लिए अलहदा कमीशन का क़याम। MLA भीमराव केराम ने वज़ीर आला फडणवीस का शुक्रिया अदा किया। महाराष्ट्र हुकूमत ने वज़ीर आला देवेंद्र फडणवीस की हिदायत पर रियासत में कबायली बरादरियों, अनुसूचित जमातियों के लिए एक अलहदा कमीशन कायम करने का फैसला किया है। इस अहम इक़दाम के ज़रिए कबायली तबक़ात को दरपेश मुख्तलिफ मसाइल और शिकायत की समाअत और उनके मौसर हल के लिए एक बाइख्तियार और मुख्तस प्लेटफॉर्म मुहैया किया गया है। इस कमीशन के क़याम के बाद अब कबायली तबक़ात को अपने मसाइल के हल के लिए अलग इदारा दस्तियाब होगा जो उनकी फलाह व बहबूद, तालीमी पसमानदगी, माशी तरक्की और समाजी इंसाफ जैसे अहम उमूर पर तवज्जो देगा। इस कदम को कबायली तबक़ात की तरक्की की सिमत एक मुस्बित और हौसला अफजा पेशरफ्त करार दिया जा रहा है। इस सिलसिले में खुद कबायली बरादरी से ताल्लुक़ रखने वाले MLA भीमराव केराम ने एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़िद करते हुए वज़ीर आला देवेंद्र फडणवीस का तहे दिल से शुक्रिया अदा किया। उन्होंने कहा कि बरसों से कबायली तबक़ात को नज़रअंदाज किया जाता रहा, लेकिन अब हुकूमत ने इनकी आवाज़ को सुनने और उसके मसाइल के हल करने के लिए एक मौसर कदम बढ़ाया है, जिसके लिए पूरी बरादरी हुकूमत की ममनून है। वाज़ेह है कि इस कमीशन के ज़रिए न सिर्फ शिकायत दर्ज होंगी बल्कि स्कीमों के निफाज और हुकूमत की मुख्तलिफ फलाही पॉलिसियों का भी असर नौ जायज़ा लेकर इन्हें बेहतर तौर पर लागू किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। नाही, एक तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, ही प्रेस घेत असतानाच मी सुरुवातीलाच माझी भूमिका स्पष्ट केली। राज्यामध्ये आदिवासी लोकांची ही आयोगाची स्थापना झाली पाहिजे अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती। सभागृहातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीची आणि समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेची मागणी होती। हेच गांभीर्य लक्षात घेऊनच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय दूरदृष्टीपणाने हे आयोगाची स्थापना त्या ठिकाणी घेतलेली आहे। हा झालेल्या निर्णयाचं स्वागत समाजाकडून त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, हेच त्या बाबतचा हेतू आणि त्यांचे आभार मानले पाहिजे याच उद्देशाने ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केली। आता याच्याकडून ऐकून तर घ्या, त्याच्याकडून आमचं नुकसान झालं अशातलं नाही, कारण हे आयोगाला एवढं महत्त्व देत असताना याच्यासाठी मी स्पष्ट करू इच्छितो, ह्या बाकीच्या वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून आमच्या विकासासाठी येणारी जी काही निधी असते, वेगवेगळे विकासाची जी कामं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दप्तर दीर्घांगी असेल की विकासामध्ये कामचुकारपणा होत असेल किंवा व्यवस्थित कामं होत नसतील, परंतु संविधानिक अशा पद्धतीचे आयोगाला याला अधिकार असल्यामुळं त्याच्या चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्यावर उचित कारवाई आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीचे त्यांना अधिकार असल्यामुळं याच आयोगाला त्याचं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं आमचं नुकसान झालं अशात नाही, उलट या आयोगामुळे आमचं भविष्यामध्ये फायदाच होणार आहे। निश्चित आतापर्यंत पहिली आणि दुसरी अनुसूचीनुसार आदिवासींचे जे समस्या आणि विकास होता तो थेट राज्यपालांच्या अखत्यारीत होता आणि या आयोगामुळे ते राज्यकर्त्यांच्या हातात जाणार आहे आणि राज्यकर्त्यांच्या हातात गेला की भ्रष्टाचार येतोच, हे आजवरचा इतिहास आहे। मग ह्याच्यामुळे आदिवासी समाजाचं नुकसान झालं नाही का? मुळात आदिवासींच्या विकासासाठी पैसा काय धरलेला आहे? नाही, तसं म्हणता येत नाही। याचं कारण तुम्हाला सांगतो, मी सुरुवातीला मला वाटतं आपण आता आलात, मी सुरुवातीला सांगितलं की देशाच्या स्तरावर आमच्या भोळे भाबळ्यापणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून किंवा आमच्या विकासाला कुठली अडसर होऊ नये म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमातून घटनाकारांनी तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि म्हणून देशाच्या स्तरावर आमचा पालक हा राष्ट्रपती असतो आणि राज्याच्या स्तरावर आमचा पालक हा राज्यपाल असतो। जेव्हा जेव्हा सरकार म्हणून एखादा निर्णय चुकीचा त्या जमातीच्या विरोधामध्ये होत असेल, आम्ही जर त्यांच्या निदर्शनास आणून दिले तर त्या ठिकाणी गंभीरतेने त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करणे आणि योग्य अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याच्यासाठी सरकारला सुद्धा निर्देशित करण्याचे अधिकार राज्यपालाला आहे। आपण जो पेसाचा विषय म्हणतात त्यावेळेस विद्यासागरराव हे या राज्याचे राज्यपाल असताना त्यांनी स्वतंत्र नोकर भरतीच्या संदर्भामध्ये 17 प्रवर्गासाठी स्वतंत्र अध्यादेश काढून त्या ठिकाणी पेसाच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली। हे पालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे। तो इंडिव्हिज्युअल घटनात्मक ते पद आहे, त्याच पद्धतीत संविधानात्मक अशा पद्धतीची न्यायव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भूमिका ठेवणारी आयोग आहे आणि म्हणून या आयोगाची स्थापना झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्या लोकांची मागणी होती आणि म्हणून हे अतिशय दुर्गामी आणि आमच्या विकासाला सगळ्या गोष्टीला अडसर ठरणाऱ्या त्या चाप आणणारी असणारी आयोगाची भूमिका असेल आणि म्हणून या आयोगाचं आम्हाला स्वागत त्या ठिकाणी करायचं आहे। राज्यपालांची भूमिका ही आदिवासींसाठी मारक राहिलेली आहे आजपर्यंत, असंच तुम्हाला म्हणायचं? अजिबात नाही, राज्यपाल तर आमचे पालकच आहेत। आयोग स्थापन करतो म्हणजे राज्यपालाचे अधिकार आम्ही गोठवला अशातला भाग नाही।
राज्यपाल तर हे संविधानिक तर त्या पदाचे मालकच आहेत आणि ते आमचे पालक आहेत. आयोग काय पालक नाही, पण ही संविधानिक एक पदनिर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे, केंद्रामध्ये आहे आणि तशाच पद्धतीचं राज्यामध्ये असावं अशा पद्धतीची मागणी आहे. त्याच्यामध्ये दोघांचे अधिकार काय वेगवेगळे थोडेच आहेत. हा विषय वेगळा आहे. मी फक्त स्वागतासाठी आभार मानण्यासाठी थांबलो. पुन्हा आणखी मागणी आहे का मला? चला. कामयाबी की बुनियाद बचपन से ही रखी जाती है. जहां एक बच्चा ख्वाब देखता है, वहीं एक अच्छा तालीमी इदारा इन ख्वाबों को उड़ान देता है. हम बात कर रहे हैं अर-रिजवान प्री प्राइमरी, प्राइमरी व हाई स्कूल नांदेड़ की, जो वाक़ है चैतन्य नगर शिव रोड नांदेड़ में. यहाँ प्री प्राइमरी, प्राइमरी व हाई स्कूल के बच्चों के लिए जदीद तर्ज तालीम, माहिराना रहनुमाई और मोहब्बत भरा माहौल फराहम किया जाता है. हर जमात के लिए तरबियत याफ्ता और तजुर्बेकार असातिज़ा मौजूद है, जो बच्चों की शख्सियत साजी, अखलाकी तरबियत और सीखने के अमल को दिलचस्प बनाते हैं. इसके अलावा बच्चों को इब्तिदा से ही MPSC और UPSC जैसे मुकाबला जाती इम्तिहानात की तैयारी भी करवाई जाती है. फन व हुनर, खेल कूद, पब्लिक स्पीकिंग और स्टोरी टेलिंग जैसी सरगर्मियां भी करवाई जाती है. अर-रिजवान प्राइमरी स्कूल सिर्फ तालीम नहीं देता, ये बच्चों को नेक, बाएतमाद और मुहज़्ज़िब शहरी बनने की तरबियत देता है. अर-रिजवान जहां बच्चों की बुनियाद मजबूत की जाती है ताकि वो कल के रोशन सितारे बन सके. तालीमी साल 2025-26 के लिए दाखिले जारी है, तो अपने बच्चों के रोशन मुस्तकबिल के लिए आज ही राब्ता करें. अर-रिजवान प्री प्राइमरी, प्राइमरी व हाई स्कूल नांदेड़.